तर नमस्कार भावांनो, तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पत्रिका कशी डिझाईन करणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी पण मी त्यामध्ये सांगितलंय। हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पीएचडी फाईल पण भेटणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे चॅनलवर नवीन आहे त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाले बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार भावांनो, तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। ह्यामध्ये आपण लग्नाची पत्रिका बनवणार आहे। तर पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले की तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता। तर मी फोटोशॉप ओपन करून घेतो। तर तुम्हाला स्क्रीनला दिसलीच की आपण कशी पत्रिका बनवली, तर सेम तशीच आपण बनवायचा प्रयत्न करू, म्हणजे तशीच बनवणार आहे आपण आणि पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही साईज मी घेतलेली इथं नवीन परत क्रिएट करून। तर तुम्हाला तर माहितीच, आपण न्यूवर जाऊन न्यू डॉक्युमेंट क्रिएट करतो ना, कसं 12 आणि हे 12.5 असं, म्हणजे आपली उंची 12.5 आहे आणि रुंदी 12 आहे, रेझोल्युशन 300 आहे आणि RGB कलर घेतलेले, कारण आपल्याला काही प्रिंट करायचे नाही, आपल्याला व्हॉट्सअपसाठी पाहिजे। मग अशी मी साईज क्रिएट करून घेतलेली। आणि ह्यामध्ये जे टाईप केलेले हे तुम्ही कसं टाईप करू शकता, तर तुम्हाला जर कोणाची जर पत्रिका आली फोटो वगैरे, तर तुम्ही डायरेक्ट इथून स्कॅन मारून डिटेल काढू शकता किंवा इथं टाईप करू शकता। आता आपल्याला ना श्री गणेशाय नमः टाकायचे, तर आपण इथं तसं करायचं, SHREE श्री गणेशाय, हे बघा असं एरोनीवर खाली करू शकता असं। हे बघा असं टाईप झालं ना, ह्याला कॉपी करायचं आणि श्रीदेवमध्ये युनिकोडचे देऊन पेस्ट करायचं आहे। ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवला आहे मी की तुम्ही कसं फॉन्ट यूज करू शकता, डाउनलोड करू शकता। आणि गुगलला जाऊन तुम्ही गुगल इनपुट टूल्स साधन म्हणजे हे सर्च केलं की येऊन जाईल, तिथं फक्त तुम्हाला येऊन मराठीवर सिलेक्ट करून टाईप करायचं आहे। आता मी तर पेस्ट केलेलं युनिकोडमध्ये, कारण आपल्या श्रीदेवमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर इथून मी असं कन्वर्ट करून घेतो आणि हे कॉपी करून फक्त आपल्या डिझाईनमध्ये असं पेस्ट करायचं। त्यानंतर Shift 7 दाबतो मी, जे आपलं अँड असतं ना, म्हणजे नाही का हे वाला मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनला, इंग्लिश फॉन्ट घेतलं कळून तुम्हाला। अगं हे अँड असतं ना आपलं, तेने असे लाईन येतात दोन, फक्त ते शिफ्ट दाबायचं असं आल्या। तर मी असं करून घेतलेलं, मी बॅग घेतो, हे असं करून घेतलेले। आणि कलर कॉम्बिनेशन हे नंतर करायचं, अगोदर सर्व टाईप करून घ्यायचं आणि लास्टला सर्व मॅच करायचे डिझाईन। तर हे जे फॉन्ट आहेत हे DG फॉन्ट आहेत, हे काय मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण मला परमिशन नाही, ते आपले फॉन्ट नाहीत। तर बाकी सर्व श्रीदेव वगैरे फॉन्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि बाकी सर्व बॅकग्राऊंड वगैरे सर्व देईन मी तुम्हाला, परत PhD पण देईन। आणि त्यानंतर हे जे हे फॉन्ट कसे यूज करायचे, तुमच्याकडे असतील DG फॉन्ट किंवा इन्फिनिटी फॉन्ट, तर ते कसे यूज करायचे, तर हे काय एवढं हे जर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता किंवा गुगलला पण भेटून जाईल। तर हे तुम्हाला की दाबायचे, सोपं आहे, जास्त अवघड नाही। श्रीदेवचं कसं थोडं हार्ड आहे, पण हे जरा सोपं आहे। टीला त येते नाही का, असं तसंच आहे, मी तुम्हाला दाखवतो इकडं। R दाबला की र येते, थांब दाखवतो, हे बघा R दाबला की र, L दाबला की ल, असं हे जर सोपं आहे, एवढं काय नाही, तुम्ही करू शकता। त्यानंतर हा जो फॉन्ट आहे हा हिंद फॉन्ट आहे विदाउट युनिकोडचा, हे झालं। आपण ह्याचं बी सांगितलं, हा हिंद फॉन्ट आहे। ह्याचं कसं असतं, तुम्ही डायरेक्ट इथं टाईप केलं ना असं, तर ह्याला कन्वर्ट करावं नाही लागत, ह्याला डायरेक्ट येऊन असं पेस्ट केलं ना, तर बघा डायरेक्ट होऊन जाते, कारण हे विदाऊट युनिकोडचं, म्हणजे ह्याला युनिकोड काढावं लागत नाही, म्हणजे कन्वर्ट करावं लागत नाही। त्यानंतर जो हा शिनीचा फॉन्ट आहे हा पण DG फॉन्ट आहे आणि आपले जे फॉन्ट बाकीचे सर्व हिंद फॉन्ट आहेत, ह्यामध्ये सर्व हिंद फॉन्ट आहेत, फक्त जो हा फॉन्ट वापरलेला हा श्रीदेवचा फॉन्ट आहे। तर हा 4954 नंबरचा फॉन्ट आहे। तुम्ही फक्त इथं जाऊन असं सर्च केलं ना 4954, लगेच हा फॉन्ट येऊन जाईल, तुम्हाला बरं पडेल नाही का फोटोशॉपमध्ये। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो फॉन्ट देणारच आहे मी। आणि हा जो फॉन्ट आहे तर हा 5032चा आहे। तर आपण सर्व लाईनीने लावून घेतलेलं, इथं सर्व पहिलं आपण टाईप करून घेतलेलं नाव वगैरे नाही का असं।
का असं सर्व टाईप करून घेतलेलं. मग याला कन्वर्ट वगैरे म्हणजे नाही का, कन्वर्ट नाही केलं आपण, डायरेक्ट टाईप केलं. तर हे सर्व लाईनीने लावून घ्यायचं आणि लगेच कलर वगैरेचं टेन्शन नाही घ्यायचं, लास्टला करायचं सर्व. तर आता मी काय करतो, तर आपण जी न्यू लेअर घेतलेली परत घेतो मी, सॉरी न्यू डॉक्युमेंट घेतलेलं आपण, तर हे परत घेतो मी. आता मी व्हाईटच ठेवतो कारण आपण लास्टला करणार आहे कलर वगैरे नाही का सर्व. तर आता हे आपण डिलीट करून टाकतो. तुम्ही फोटो वगैरे काढून घेतला असेल, स्क्रीनशॉट वगैरे डिलीट करतो मी. त्यानंतर मी ना पहिले हे लेअर खालचे सर्व लॉक करून घेतो कारण आपल्याला तिकडे टाकायचं आता सर्व. तर मी असं हे करून घेतो इकडं असं. तुम्हाला सगळं असंच करायचं आहे. मी लास्टला सांगेन तुम्हाला कसं तुम्ही कलर वगैरे कुठून घ्यायचे काय. सर्व आहे तसं करून घेतो. नाही तर पूर्ण सिलेक्ट नको, मी तुम्हाला दाखवते सिलेक्ट करून. हे करणं पूर्ण सोपं आहे भावना. तुम्ही जर फोटोशॉप शिकले असेल बेसिक तर तुम्हाला सोपं जाणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे याची साईज कमी जास्त करायची की तुम्ही कंट्रोल-T करू शकता. बघा परत अजून डबल क्लिक करून पण तुम्ही इथून साईज वाढवू शकता अशी. आणि अजून एक, तुम्ही जर ह्याची साईज जर 20 घेतली तर ह्याची पण तेवढीच घ्यायची नाही का. बघा अशी, नाही तर थोडं साईज वाढवली तरी काय वाटत. फक्त लय मोठं छोटं नाही करायचं कारण कधी कधी काय काय डिझाईनमध्ये कसं असतं, हे एक मोठं हे छोटं, मग ते बरोबर वाटत नाही. मॅचिंग करायला बघा. आणि गॅप पण तुम्ही जर हात ठेवला ना, म्हणजे प्रोफेशनल म्हणजे तुम्हाला बनवायची आहे पूर्ण अशी ॲक्रेटिव्ह म्हणजे ना काय म्हणतात युनिकमध्ये, तर ह्याच्यामध्ये पण नका अंतर ठेवत चाला जे तुम्ही एक्स्ट्रा लावतात पिनची अशी. तर असं बरोबर ठेवा. आता मी कसं ठेवलं बघा तसं त्या पद्धतीने आपण ह्याच्यावर बोलू अजून पुढं. तर पहिलं मी सर्व घेतो इकडं आणि मग मी तुम्हाला सांगतो तुम्ही कसं कलर घेऊ शकता. तर हे करायचं आहे. आता हे जे वापरलं होतं हे PNG आहे, ह्याच्या जागी तुम्ही फॉन्ट पण वापरू शकता. आता मी PNG घेतलेले कारण मला ही कॅलिग्राफी खूप आवडते त्यामुळं. तर हे पण मी आहे तसं हे करून घेतो. आता तुम्हाला वाटतं सगळं तो आहे तसं टाकतो आहे, पण कसं आहे पूर्ण बनवलं व्हिडिओ खूप मोठे ना, व्हिडिओ कोण बघत नाही. हे सर्वजण करतात नाही का, इथपर्यंत सर्वांना जमतं. फक्त कलर कॉम्बिनेशनला आणि डिझाईनमध्ये एक्स्ट्रा ॲड करतो आपण काय वगैरे ते जमत नाही. तेच सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. त्यासाठी मी एवढं सर्व घेऊन टाकतो तिकडं. थोडं वर घेतो. हे तुम्हाला पूर्ण सेट करावं लागेल नीट. आपण सध्याला असंच घेऊया, नंतर काय वाटलं तर करते ना आपल्याला. लगेच लोड घ्यायचा ना जास्त. तर आपण मागाशी वेगळं डिलीट केलं वाटतं, जाऊ दे काय विषय नाही. त्यानंतर हे पण आपण लगेच ॲड करून टाकू इथं. तर कंट्रोल-T ने तुम्हाला मी सांगितले तुम्ही कमी जास्त करू शकता हे. तर मी ते ॲड करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर माझ्याकडे बॅकग्राऊंड आहे अगं हे वाला. तर हे जे खूप छोटं होतं ह्याला साईज वाढवली मी. तुम्हाला कशी वाढवली ते पण सांगतो. मी शोधतो ते कुठे. मी डाउनलोड करून ठेवलं होतं ते सर्व, मला तर भेटत नाही. असं नेतच कुठंतरी हे इथे. तर हे असं होतं. ह्याला मी काय केलं, रेक्टँगलने जे असं सिलेक्ट करतो ना,
सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर सिलेक्टमध्ये जाऊन ना इनवर्स दाबलं होतं. त्यानंतर याचं लॉक काढून ह्याला फिल केलं होतं. पहिली याची साईज वाढून घ्यायची तुम्हाला. अशी साईज वाढून घ्यायची. मी सांगायचं राहिलं, सॉरी. साईज वाढून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला एवढं असं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्टमध्ये जाऊन इनवर्स केलं की फक्त राईट क्लिक करून पहिलं लॉक काढायचं इथलं आणि फिल करायचं आहे. ओके करायचं. हे बघा असं कंट्रोल डी ने ना हे सिलेक्शन आलं ना, ह्याला तुम्ही इथं जाऊन पण असं नाही का, जे क्विक सिलेक्शन आहे आपलं ऑब्जेक्टचं नाही का, तिथं जाऊन राईट क्लिक करून ना इथून पण असं घालू शकता. पण याचं शॉर्टकट की ना कंट्रोल डी आहे. तर हे असं करून झाल्यानंतर मी हे इथं असं घेतलं होतं, कारण ते खूप छोटं होतं नाही का, मला साईडून असं इरेज करायला हे प्रॉब्लेम येत होतं, त्यासाठी मी करून घेतलेलं. हे सांगितलं मी तुम्हाला. तर मी ते ॲड करून घेतो इकडं. बघा हे असं ॲड करून घेतो इथं. हे बॅकग्राऊंडला घ्यायचे सर्वात खालीच्या लेअरला, जे आपलं व्हाईट लेअर आहे खालची त्याच्यावर घ्यायचं आणि ह्याला मास्क करून ना तुम्ही आय पण करू शकता किंवा डायरेक्ट अल्ट दाबून ना मास्क करू शकता. दोन्हीपैकी एक करू शकता. तर आता हे मला जिथं जिथं पाहिजे मी तिथं ब्रश ऑप्लिसिटी कमी करणार आहे. ब्रश घेऊन 28 वगैरे असे करणार आहे. आणि इथं ब्लॅक आहे, इथं बी ब्लॅक आहे, काहीच होणार नाही. पण जेव्हा तुम्ही इथं व्हाईट घेणार आहे म्हणजे ऑपोजिट आहे. इथं इथं ब्लॅक असेल तर इथं व्हाईट पाहिजे. इथं व्हाईट असेल तर इथं ब्लॅक पाहिजे. इथं व्हाईट असेल तर इथं ब्लॅक पाहिजे. आता इथं ब्लॅक आहे, इथं मी व्हाईट घेतो. बघा आता मला इथं इरेज करायचं आहे, मी परत इथं ब्लॅक घेऊन इरेज करू शकतो. म्हणजे तुम्ही इरेजरने बी करू शकता, पण इरेजरने कसं आहे, एकदा गेलं परत तुम्ही कंट्रोल झेड करून अंडू करून नाही घेऊ शकत. ते एकदा गेलं ते गेलं, लिमिट असते ना त्याला. त्यामुळे तर तुम्ही जर अशी मास्क करून अल्ट दाबून असं मास्क करून इथं ब्लॅक असेल तर इथं व्हाईट घेऊन असं ब्रश मारू शकता. तर मी असं मारून घेतो असं. आणि जो कलर घेतलेला आहे आपण बॅकग्राऊंडला इथं जाऊन मी सॉलिड कलर घेतो. लक्ष द्या. आणि बॅकग्राऊंडमधलाच कलर घेतलेला आहे मी, जे आपण बॅकग्राऊंड ॲड केलं ना त्यातला. थोडा असा हा घेतो. थोडा तो असा डार्क होता थोडा, म्हणजे नाही का लाईटमध्ये सनलाईटचा. तर ह्याला मी थोडा हे केलेलं आहे, दाखवतो मी ह्या या टाईपमध्ये. तर हे ॲड झालं. त्यानंतर आपल्याला ना ह्याच्यावर फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो पण आहे माझ्याकडं. हा फोटो आहे माझ्याकडे. ह्याला मी सर्वात पहिलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो. साईज कमी करतो. कंट्रोल टी दाबून साईज कमी केली आहे अशी. इथं पिन एका बघायचे अनटिक असन तर तुमचं असं होणार आहे. तर त्यामुळं इथं टिक पाहिजे. त्यामुळे तुम्ही सोबत साईज वाढू शकता सगळी, असं ट्रेस नाही होणार ते. तर परत मास्क करून ना मी खालचं इरेज करणार आहे. आता इथं व्हाईट आहे, इथं बी व्हाईट आहे, काहीच होणार नाही. आणि अजून एक, इथं जर तुम्ही जर इथं व्हाईट इथं ब्लॅक जरी घेतलं पण ब्लॅकच्या जागी जर इथं वेगळा कलर असेल ना तरी काहीच होणार नाही का, होणारच नाही. एका जागी तुम्ही 10 वेळा जर केला 1000 वेळा केलं तरी काहीच होणार नाही, कारण तुम्ही चुकीचा कलर घेतलेला. ब्लॅक अँड व्हाईटच पाहिजे. इथं व्हाईट आणि इथं ब्लॅक, पूर्ण ब्लॅक, थोडा बी ग्रे नाही, थोडा बी रेड नाही, तेव्हाच होणार आहे का. आता इथं साईज वाढून घेतो. नाही का असं साईज वाढून मी ब्रश मारलेला आहे. आता ह्याला कॅमेरा फिल्टरमधून थोडं नाही का हे द्यायचे, टेक्स्चर वगैरे, हायलाईट वगैरे नाही का. पूर्ण डिटेलमध्ये आणतोय पण आपण फक्त ते डायरेक्ट घेतलेले, बाकी सर्व मी सांगते तुम्हाला.
तर बेसिकमध्ये जाऊन मी हायलाईट वाढवतो, हायलाईट कमी करतो, कारण आपलं जे व्हाईट शर्ट ना खूप हे होते, तर हायलाईट कमी करतो, शॅडो वाढवतो, कॉन्ट्रास्ट थोडा वाढवतो, टेक्स्चर वाढवतो आणि कलर मिक्सरमध्ये येऊन या ठिकाणी थोडं ऑरेंजेस म्हणून मी ते वाढवतो थोडं. हे बघा असं. त्यानंतर आता हे डिलीट करू इकडचं आपण. त्यानंतर आपण जे पक्ष्याचा थावा असतो हे पण देतो मी खाली, ते घेऊया. ह्याच्यावर आपण याला ओव्हरले द्यायचं, अजून देऊया आपण. तर ह्या बॅकग्राऊंडच्या वर न्यू लेअर घ्यायची, सॉफ्ट लाईट घ्यायची आणि बॅकग्राऊंडमधलाच कलर घ्यायचा, असा मारायचा. ऑपोसिटी वाढून घ्या, कमी केलं ते आपण. बघा असे, बघा झालं. तुम्हाला जर वाटलं बॅकग्राऊंडचा कलर खूपच आहे तर तुम्ही अजून कमी करा. या टाईपमध्ये. तर आपण जेवढं काय ॲड करायचं तेवढं करू, मग मी तुम्हाला कलर कुठून घ्यायचं ते सांगतो. तर आपण हे पण ॲड करून घेऊया इथं खाली या टाईपमध्ये. तर आपल्याकडे एक टेक्स्चर आहे बघा, हे वाला. तर हे टेक्स्चर ना मी अश्विनी, सुनील आणि शुभ व्यवसायाला देणार आहे, आणि त्यामध्येच हे बाकीचे कलर घेतलेले आहेत मी. तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा बनवणार आहे ना, तेव्हा तुम्ही हे कलर कुठले बी घ्या, ब्लॅक घ्या, फक्त डार्क घ्या, जे तुम्हाला दिसतील तुमच्या डॉक्युमेंटवर, नाही का. आता मी पण कुठले बी कलर घेतले होते बघा, फक्त खालचे जे कलर आहेत हा तो फक्त डिझाईनमधनं घेतला, म्हणजे टेक्स्चरमधनं घेतलेला. तर हे टेक्स्चर आपल्याला ॲड करायचं आता इथं. तर इथं टेक्स्चर मी ॲड करून घेतो आहे. ह्याच्यावर टाकतो, कंट्रोल टी दाबून ह्याला साईज वाढून घेतो. तुम्हाला जर नाही का सोबत साईज वाढवायची असेल, आता बघा इकडं वाढलं की इकडं जाते ते पार, तर सोबत वाढवायचं असेल तुम्ही आल्ट दाबून असं वाढू शकता. आल्ट दाबून ना का अशी अल्ट सोडलं की बघा डायरेक्ट इकडं जाणार आहे. तर अल्ट दाबून असं सोबत वाढून घ्यायची, आणि इथं परत अल्ट दाबून तुम्हाला इथं मास्क करायचं आहे बघा असं. आता इथून मी साईज कमी करतो, थोडी वाढवतो, आणि आपल्याला जिथं चांगलं वाटतं ना तिथं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे तो बघा अशामध्ये. तर हे जर इथं क्लिक करून ना मी कॉपी करतो आणि सुनीलवर येऊन पेस्ट करतो. आपल्याला इथं पण तोच टेक्स्चर द्यायचा आहे, हे बघा असा. साईज कमी जास्त करू शकला या पद्धतीने. आता आपण जे टेक्स्टला कलर घेतलेला हा, तर हा आपण ना ह्याच्यामधनंच घेतलेला बघा, हवाला त्याच्यामधलेच कलर घेतलेत आपण ते सगळे. तुम्ही ह्या साडीमधला किंवा इथनं बी कलर घेऊ शकता. आता समजा मी ह्याच्यामधनं कलर घेतला कुठला तरी, अगं हा हे खूपच हे वाटते ना का, पिंक साडी म्हणून तुम्ही टेक्स्टला पिंक कलर देऊ शकता जर तुम्ही टेक्स्चर नाही जोडलं तर. हे बघा असं मी दाखवतो तुम्हाला, थोडं डार्कमध्ये ना का असं देऊ शकता, तरी बी तुमची डिझाईन मॅच होणार आहे. हे बघा, पण आपण टेक्स्चर जोडले त्यामुळं आपण नाही घेणार. अजून एक सांगतो, हे जे तुम्ही चिरंजीव नाही का जे फॉन्ट वापरतात ना, तर हे लाईटमध्येच घ्यायचे, म्हणजे खूप बोल्ड नाही घ्यायचे. आता मी ह्याच्यामध्ये जर बोल्ड घेतला असा तर डिझाईन माशी खूप हे वाटते ना का, लाईटमध्येच घ्यायचे. तरी हा थोडाच आहे, काय जण ना कसे फुल बोल्डमध्ये घेतात, फुल जाड अशा टाईपमध्ये थोडा छोटा, तर तसे फॉन्ट नाही घ्यायचे तुम्हाला. तर हे झालं, आपल्याला डिझाईनमधलेच कलर घ्यायचे, ते पण मी तुम्हाला सांगितलं. ह्या डिझाईनमध्ये जो कलर आहे हा पण मी इथनंच घेतलेला आहे टेक्स्चरमधून, किंवा तुम्ही इकडून पण घेऊ शकता ना का, ह्याच्यामधून साडीतून वगैरे बघा असा. आणि एका डिझाईनमध्ये कमीत कमी 3 कलर खूप झाले, 3-4 कलर. तर हे झालं. आता ह्याला पण आपल्याला तोच इफेक्ट द्यायचा आहे. तर कॉपी करतो, इथून पेस्ट करतो आणि अल्ट दाबून मास्क करतो.
बघा असं मास्क केलेलं आहे. तर मी आता बनवली डिझाईन, तरी डिझाईन असं थोडी हे झाली, थोडी वेगळी झाली असं, पण काही विषय नाही. त्यानंतर अजून तुम्हाला इथं वर काय ॲड करायचं असेल, आता मी ह्याला ना मास्क काढून ना नीट ॲडजस्ट करून घेतो. साईज कमी करतो थोडी आणि परत अल्ट दाबून मास्क करतो आणि ब्रशची साईज कमी करतो. आता इथं बघा ब्लॅक आहे, इथं पण ब्लॅक आहे, काहीच होणार नाही. जेव्हा तुम्ही तो व्हाईट घेणार ना तेव्हा ते अप्लाय होणार. असं ऑपोसिटी कमी करायची तर करू शकता. झाले आपली डिझाईन पूर्ण ओके. डिझाईन बनवणं सोपं आहे, फक्त एकदाच तुम्हाला समजलं ना आणि गॅप देत चला. कधी कधी आपल्याकडून ना, मी जेव्हा नवीन होतो ना तेव्हा माझ्याकडनं काय व्हायचं, हे टेक्स्ट मी कसं बी लावायचं, इकडं लावायचं. कधी कधी गणपती इकडं जायचं पाऱ्याला खेटून, इथं एवढा गॅप राहतो. मग तुम्ही गॅप पण बघत चला नाही का किती देतो. आता इथं पण बघा एवढा गॅप दिला आहे, इथं बी तेवढाच दिला आहे, इथं बी बघा एवढा गॅप दिला आहे. गॅप बघा. आता हे बघा हे खूप इकडे गेले, तर ह्याला तुम्ही असं इकडं करू शकता. बरोबर मध्ये तुम्ही कंट्रोल R दाबून ना ग्रेडचा पण वापर करू शकता असा. परत कंट्रोल Hने हाईड करू शकता. छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष देत चला नाही का, बाकी विषय काय नाही. ह्यामध्ये पण मी नाही का हे बाकी खालचे जे फॉन्ट आहेत हे साधे हिंद फॉन्ट आहेत, ह्याला फक्त मी बोल्ड केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही बोल्ड केलेलं आहे आणि इथून अशी साईज वाढवलेली आहे का. तर अशी डिझाईनमध्ये छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि स्टार्टिंगला कन्फ्यूज नका होत चलो कलर कुठला घेऊ काय कसं. आधी तुम्ही सर्व टाईप करा, नंतर कलरचं बघा. इथं पण गॅप बीप बघायचं सर्व बरोबर दिले का आपण. कधी खूप इकडं कधी टेक्स्ट पण असं टच होतो वर, तर एवढंच बघायचं फक्त. एकदा डिझाईन पूर्ण बघायची. सवय लागली नाही तर तुम्हाला समजून जाईल, बाकी काही विषय नाही. तर आपली डिझाईन झालेली आहे. तुम्हाला वाटलं अजून इथं वर सनलाईट ॲड करायचे तर मी ॲड करून दाखवतो तुम्हाला. तर हा फोटो ॲड करून घेतलेला आहे मी. दाबून ह्याला साईज वाढवतो आणि इथं वर ठेवतो. ह्याला मास्क करायचं आपल्याला दाबून आणि ब्रश घेऊन फक्त इथं असं मारायचं आहे बघा असं. आता जे आपण ॲड केलेलं आहे त्याला थोडं खाली घेऊया बघा असं. तर आपण जी सनलाईट ॲड केली ती बघा तसंच केलं होतं मी त्या डिझाईनमध्ये. मी तुम्हाला दाखवतो सर्व बॅक करून. तर केवढं बॅक होते काय माहिती, अंडू केवढं होते बघूया. नाही तर पूर्ण डिझाईन ओपन करू आपण. आणि व्हिडिओ मोठा झाला तर होऊ द्या, काय विषय नाही. फक्त छोट्या गोष्टी त्या सांगायच्या होत्या तुम्हाला नाही का. ह्या डिझाईनमध्ये केलेलं आहे. बरं झालं आपण PhD खोलले. अजून एक सांगायचं राहिलं, हे जे आपण ॲड केलेले अगं हे पण ॲड करायचे. सर्वात खाली घ्यायचं, साईज वाढून घ्यायची. याला मास्क केलं आहे, मास्क काढून टाकू आपण. अगा दिसलं का आता तुम्हाला. आता हे सगळीकडे लागेल नाही का, मग त्यासाठी अल्ट दाबून मास्क करायचे. तुम्ही डायरेक्ट मास्क करून दाबलं ना तरी होते, पण माझा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. तेव्हा इथं क्लिक करून इन्व्हर्ट करू शकता बघा. तर परत ब्रश घ्यायचा आहे, इथं ब्लॅक इथं व्हाईट आणि जिथं पाहिजे ना तिथं मारायचं असं हे बघा. आणि ऑपोसिटी कमी करायची. तर मी डिझाईनमध्ये कलर घेतला होता ना तो ह्याच्यातलाच घेतलेला. घेऊया आपण बॅकग्राऊंडचा कलर. येल्लोमध्ये घेऊ थोडासा अगं ह्या टाईपमध्ये. तर बघा आपली डिझाईन झालेली आहे. इथं मस्तपैकी तुमचा लोगो टाकायचा, मी टाकला आहे तसा.
तर बघा आपली डिझाईन झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कसं म्हणजे ह्याच्यावर व्हिडिओ आणलेला आहे मी श्रीदेवमध्ये कसं कन्वर्ट करायचं काय. परत DJ फॉन्ट, इन्फिनिटी फॉन्ट ते कसे यूज करायचे त्याचा बी चार्ट दाखवला होता तुम्हाला. बाकी हे पण ॲड करायचं. बाकी सर्व तुम्ही ॲड करून घ्यायचं पहिलं, त्यानंतर कलर कॉम्बिनेशन करायचं नाही का, टेक्स्चर वगैरे ॲड करून किंवा तुम्ही जे यूज करणार आहे बॅकग्राऊंड त्यामधलेच कलर घ्यायचे. 2 ते 3 कलर यूज करायचे एका डिझाईनमध्ये. आपण हा एक केला बस 2 आणि इथं ऑरेंज कलर घेतलेला आहे बस. बाकी आपण काय केलं, हा ऑरेंज कलर पण मी गणपतीमधला घेतला होता हवाला इथून नाही का, थोडा डार्कमध्ये इथला बस तेवढेच कलर घेतले होते आपण. तर डिझाईन आपली झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर सॉरी. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.